त्या संत्र्याचा कराव काय मी याचं सांगा आता आम्हाला. पहिले लेवल नाही कोणी घेऊन राहिले संत्रा. समोर जर पुरा ट्रकने उलटा केला तर शेतकऱ्याची औलाद नाही आम्ही. हे घे ना तिकून कर ना खाली तिकडले तिकून घे मॅच केलं संत्रापासून दुसरं चढते चालू आहे चेकनं. दादा कोणाचा आहे हा संत्रा? हा माझाच आहे संत्रा. हो वावरात होता. वावरात संत्र्याच्या झाडाखाली पडले आहेत संत्र. त्याच्यावर रोगराई वळून राहिली झाडावर अधिक. ते माणसं मजुरानं वेचून आणले ट्रॅक्टरच्यात आणले आता नदीवर फेकून राहिले. किती नुकसान झालं आतापर्यंत तुमचं? 15 लाखाचं नुकसान आहे साहेब. म्हणजे पूर्ण बगीचाच तुमचा हे झाला? पळून गेला आहे. हे सगळे हे एवढे संत्रे तुम्ही नदीमध्ये टाकले सगळे? हे याच्यानं रोगराई झाडावर येते हा आणि त्याच्यानं अधिक रोग येतो म्हणून ते फेकून देऊन राहिले. मग याला कोणी हे नाही का तुम्ही व्यापाऱ्याकडे किंवा कोणी कोणाला देऊ शकत नाही का? संतर नाही राहिलं साहेब झाडावर. संतर नाही राहिलं. संत्र नाही राहिलेत. ओके दादा तुमचे एवढे संत्र आता हे गळाले किंवा खराब झाले तर याच्यानंतर मग तुम्ही काय करणार? आता कसं काही बाकी जे राहिलेले संत्रे तिथे मार्केटमध्ये जातील का त्याचं असंच होईल? त्याचं पण त्याचा आता काही भरोसा नाही आहे. आता पाऊस चालूच आहे. मग पाऊस चालू आहे तर मग काय करणार तुम्ही आता? आता ते खपतीन नाही खपतीन काही गॅरंटी नाही. तुमचं दादा तुमची तीच कंडिशन आहे का सगळी? हो 70-80 हजार रुपये एकरी खर्च आला. अच्छा खर्च आल्यानंतर आता 7-8 हजार बनतील एकरी का नाही सांगत. शासनाकडून अशा बा एकरी 50-60 हजार रुपये जर मिळाले आम्हाला एकरी तर काही निदान आम्ही पुढचं आमचं उभं जरी करू. नाही तर पुढे आता आम्हाला संत्र तोडाची व्यवस्था नाही आहे आमच्याजवळ. म्हणजे शेताच्या बाहेर पाहतो संत्राच काढून फेकायचा आता पूर्ण याची सोय नाही. म्हणजे हे जे ट्रॅक्टर वगैरे तुम्ही आणणं लावलं तर हे पण म्हणजे लोकांना मजूर लावून मिळून केलं कारण आमची एवढी ताकद नाही राहिली. आता 10 शेतकरी म्हणून एक ट्रॅक्टर केलं आणि त्या ट्रॅक्टरच प्रत्येकाचे 20-20 कॅरेट घरच्या घरी लेकरं बाहेर नेणार वेचणार अच्छा बाहेर फेकून देणार. पाणीच पाहिजे वावरा. आणि म्हणजे पावसामुळेच नुकसान झालं सगळं संतर नाही राहिलं साहेब झाडाला. संतर नाही. एवढाला पाणी टोंगे संत्रा. तर दादा आता मला सांगा की बा म्हणजे संत्र्याचं जे काही आहे आता म्हणजे जे सेलिंग आहे किंवा व्यापारी वर्ग येतो संत्रा घ्यायला तर ते म्हणजे व्यापारी येतात का बंद झालेत आता घेण्यासाठी? आता या व्यक्तीचा 4,75,000 मागितला. हा मुद्दा खुश होता 15 दिवसाच्या आधी. त्यानं आपले स्वप्न पाहिले आता हे करू ते करू. पण आता अशी जी कंडिशन आहे त्याच्या बघितले 40,000 मागितलं व्यापारी. म्हटलं या पद्धत नाही देऊन दे 40,000 भेटते त्याच्यातच आपलं भलं. म्हणजे एवढं मोठं नुकसान आजकाल सांगूच नका. अशी परिस्थिती काय पुलावून उड्या मारून द्या. अरे आम्ही मुख्यमंत्री महोदयांना एवढंच विनंती आहे की येणाऱ्या काळात बा जर आम्हाला उभं करायचं असेल त्याच्या पंजाबच्या सरकारनं इकडे 20,000 50,000 रुपये कबूल केले. ते स्टेट आपल्यापेक्षा खूप कमजोर आहे. आपण पूर्ण भारतात आपलं प्रगतशील महाराष्ट्र आहे. आपली जीडीपी वगैरे जे आहे 1 नंबरवर आहे. त्या उद्देशानं आपल्याला एकरी 50,000 रुपये दिले ते शेतकरी डबल आम्ही उठून उभे होऊ. नाही तर आम्हाला म्हणजे मरण्याशिवाय पर्याय नाहीये. नाही तर मग मारल्याशिवाय पर्याय नाहीये. हे संत्र पाय काय करणार आहे याचा शेतकरी? हे संत्र पाय काय करणार आहे शेतकरी? कोण घेणार? आम्ही हायवे रोडवर झोपतो आता आम्हाला मारायचा नाही मारायचा पर्याय नाही. कोणत्या मंत्र्याच्या घरासमोर नेऊन टाका हे सांगा ना. कृषी मंत्री पडला तिकडे तो त्याच्याच तिकडचं नाही पोंद्रा तर आमचं काय पाहणार आहे? एक तर विदर्भाचा कोणी वाली नाही. म्हणाले मुख्यमंत्री आहे विदर्भाचा पण काही नाहीये. परिस्थितीले नाजूक आहे आमची. संत्र पाय काय होणार आहे संत्र? आता संत्रानं हायवे बंद करणार आम्ही. प्रत्येक ट्रक झाल्या लेकरा बाय असेल उचलाले नेऊ रस्ते बंद करून टाकू. विषय संपला आता.